अण्णा आणलंय रे तेल. काय झाला? काढतस ना चप्पल. अरे अण्णा काय झालं याचा? काय गो शोभा, काय झाला अण्णाचा? असो काय गेलो तू? हा आता काय करू या तेलाचा? हा पण तू लक्षात ठेव, हैस ना खाई जाऊ नको. हा सांगितलेला लक्षात ठेव. मी इलय. हॅलो, मी माधव नाईक बोलतोय. मला एक मुंबईचं तिकीट हवं होतं. मी त्या दिवशी तुमच्या ऑफिसला येऊन बुकिंगसाठी येऊन गेलो मी. हो हां. नाही मला कळतंय तुमचं तुमचा सीझन चालू आहे. हो पण एखादं तिकीट मिळालं असतं तर. हो बघा ना, बघा. Just wait. Yeah, hello. Yeah, it's a humble request to you. Please manage one single ticket for me. It's urgent. Yeah, no problem. I will pay the extra charges. Yeah, I know. Yeah. Name is Miss Patankar. Yeah. No problem. बोला नको. काय झालं? किती आहे? मी काय म्हणतोय, काहीतरी चाललेला हा. कोणाचा? कुणाचा? काय कुणाचा? तुमच्या भावाशीचा. माधवाचा? होय, मी स्वतःच्या कानानं ऐकलंय. कधी? कधी काय? आता ते बघा बोलतात. या मी ऐकलंय तो. आहेस ना? हळू बोला. सरिता, तुका काय कळता काय? असं चोरून दुसऱ्याचं बोलणं ऐकायचं असतं? नाही ऐकलंय तर काय कळणार काय? तर उघड कोण काय करता काय? काय केलं त्यानं? हो, काहीतरी बोलत होते इंग्लिश मधना. तू काय इंग्लिश कळला काय? मराठी तरी कळता ना? आता तर म्हणत होतंस इंग्लिश मध्ये बोलत होता म्हणून. अहो पण पाटणकर मराठीत ना बोलले ना, आणि त्यांच्याबद्दलच बोलत होते. त्याचं काहीतरी भलतच असत ना तुझ्या डोक्यात ना. त्या पाटणकर बाई असत ना, म्हणून तुझे कान वाजले असतील. मी बरोबर काय ऐकलंय, त्यांच्याबद्दलच बोलत होते. बोलू दे, आपल्या काय करूचा? काय करूचा म्हणजे? आणि पुढे काय झाला म्हणजे? बघतास ना काय होता आता. अरे तुम्ही दोघे इथेच आहात का? हा होय, तब कोळसे घेऊ गेलं होतंय. हा खूप कोळसे असतील ना? काय? नाही तुम्ही दोघे आलात उचलायला म्हणून म्हटलं. होय. चालू द्या तुमचं. हा बघितलंस? खोटा कित्याक बोललास? जा होता आता विचारायचा ना. काय? अहो पाटणकर बाईचा काय झाला म्हणा. आणि त्याने विचारल्यानंतर काय सांगू? माझी बाहेर तुझं फोनवरचं बोलणं चोरून ऐकत होते असं सांगू? सांगा. जा हा तहा, माका काही एक फरक पडत नाही. त्याच्यानं बोलण्याची सोयच नाही. बोला. पण एक दिवस या सगळ्याचं छडो लावताय की नाही तो बघा. माधवा, ए बाबा, खय बाहेर जातस? हो. माझा एक काम होता रे, ता करशील काय? काय काम आहे? अगं बोल घे, काय झाला? पैसे असत काय रे तुझ्याकडे? हो आहेत. तुला हवेत का? माका नको देव. मग पैसे असतील तर फक्त 2 पातळ्या घेऊन येशील काय रे? अगं मग असं हक्काने सांगायचं. मी येताना 2 पातळ घेऊन येईन. हा माका नको, माझ्याकडे असत रे बाबा. मग
माझ्या शोभासाठी आण रे. पातळा फाटू केली असत त्याची. काय रे, आणशील ना? हा हो 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 आणतोय. हा शोभा, आणता आणता आणीत पातळा. पण मी काय म्हणते, तू इथे बसतेस का? किती रे? अगं बस घे, सांगते. हा. बस बस. हा बस. हे बघ, तू म्हणशील ते करीन मी. हा मीच काय, आपल्या या घरातली सगळी मंडळी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच करतील. पण तू कोणत्याही बाबतीत नाराज व्हायचं नाही. तुला आम्ही नाराज होऊच देणार नाही. होय. इंदून आमका हैसर आणला आणि ता काय कमी केल्यान काय रे? हे बघ, घर तुझंच आहे, त्यामुळे तुझ्यावर उपकार केलेत असे विचार मनात येऊ द्यायचे नाहीत. होय. मजेत राहायचं आता. हा सगळ्यांशी गप्पा मारायच्या. हा? मन रमेल असं काहीतरी करा. मागचं सगळं विसरण्याचा प्रयत्न करायचा. येतंय का लक्षात? हा आणि काळजी घ्यायची स्वतःची. माका काय झाला? बरा तर असय मी, धड धाकट असय. काय रे, बऱ्याच दिवसांनी लय म्हणून लय काळजी करूक लागलंस. काय झालेला नाही रे माका. अगं तुला काही झालेलंच नाहीये, मग पण काही होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. हा. कळलं का? होय येते. होय होय. हा. तू ता तेवढा पात्रांचा लक्षात ठेव. हो हो आणतोय पात्र. हा. हा शोभा, आता ही फाटकी पातळा नेसू नको. आणि संध्याकाळ झाली ना की तुळशीजवळ दिवो लाव गो बाय. हैसना फिरत राहा नको गो. जरा नीट रव. हा आता आपल्या घरात लाव, आपण आपल्या माणसात लाव. मग ये. अण्णा, तुम्ही केव्हा आलात? हे काय आताच पाणी. आणते. अण्णा, काय बघताय? काय नाही. पाणी. काय बघताय? कुणी आहे का ते? विश्वास नसेल ना तर या. तसा नाही गो, माका वाटला मांजूर असा. अच्छा, खराच तुझ्यावर विश्वास नसात
तर हैसर रिलायन्स ते काय माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर असत. अण्णा इथे आहेत म्हणजे आता हे मुंबईचं तिकीट देता येणार नाही. त्याला संशय जरी आला तरी सगळा प्लान फिसकटेल. सरिता, वही चाय दे. काय गो, काय बोलतय? येता ऐकू, कान फुटले नाहीत. मग चाय दे माका. 10 हात नाहीत माका. बरं, थोड्या वेळ बसते. कित्या तुमका हात नाहीत? घेवा ना ओतून हाती. संपली हा. येता ना करूक चाय, मग हे करून घेवा. साखर डबे दिसत नाही समोरचे. काय रे, काय करतोस? चाय. बरा झाला, तेवढीच बायला एक मदत होईल. माका नको मदत. माझी कामं मी करीन, त्याची कामं तिने करायची. नाही म्हणजे सरिताचा पण बरोबरच असा. आता तुझी कामा तू केलंस ना तर तेवढीच ते का मदत होईल. पण तुझी कामा पण त्याच करता. बरं आता ते का पण वाईट चाय दे. माका नको यांनी केलेली चाय. माझी मी करून घेईन आणि तुमका पण दे. अगो आता पोरा होतली तुमका आणि पोरांसारखे भांडतच कित्या. पोरा हसतली तुमच्यावर. पोराच्या बापाशी कळू खवा ना. पोरांच्या औषध पण कळू खया. खै रागवायचं आता. माका नको शिकाव. गप बसा. सरिता, अगो संसारात भांडणं होतलीस, पण आता भांडणं व्हायच कमी करा, मजेत राहा. आणि दत्ता, तू म्हणते का रागूची संधी देऊ नको. हा झाला म्हणजे मीच चुकतोय. बाय, तुम्हीच चुकता, तुम्हीच. बरं चालला तुमच्या सासू सुनेचा. आहे हे काय ऐकणाऱ्यातले नाही. मी माझे कपडे धुवून घेतोय. अगो माधवाचे पण कपडे धुवून घे. हा बाय बाय, धुतोय. असं अरे आता तू काय बघतोस? चाय उकळली बघ. हा. आता चाय खाऊन झाली ना की तेवढे वाली चिरून घे. काय? अरे मस्करी केले मी.
शर्ट तिकीट अरे दत्ता थांब. काय रे, काय झाला? थांब. काय झाला? अरे माझे कपडे. अरे हे माझे आहेत. हा माझे आहेत. अरे हा नाही. अरे माझे कपडे. काय झाला? आ, अरे माझं शर्ट ते काय नाही, काही नाही. काय झालं माधवा? किती हे कुठ चा! तू बघ. हा? माधवा, रे माधवा, माधवा, अरे काय शोधतोस? काय? अरे शोधतोस काय? अरे शर्ट. अरे ह्या काय घातलंस तू? हा नाही ग, मग मगाशी काढला होता ना तो वरती. अरे आता वर काढलेला शर्ट खाली कसा येत? मग खायचा गेला तो. अरे सरितान धूप घेतला असात. हा काय हे का बोलायचा ना, माधव म्हणजे माधवच असा आमचो. सरिता. छे. अरे माधवा, काय कुठे काय? मग फिरतस काय असा सगळीकडे? अगं ती हे काय नाही तिचं हा सरिता कुठे आहे? सरिता वय, अरे ती भावीकडे गेली या कपडे धू. शोभा असा त्याच्या वांगडा. पोर एकटा तरी किती कामा करीत रे. शोभाक सांगितलंय जा जरा त्याका मदत कर, पाणी काढून दी, त्याका कपडे घासून दी. कुठे गेली म्हणालीस? भावीकडे. तुझी काय कापडा धुवची असत तर दी शोभाकडे, मी सांगताय त्याका धुवून देऊ. नाही नाही, नको नको, माझं मी बघतो. बरं. रवण दे, आणतंय. सरिता असं काय गो? हा, माझे कपडे खोडीतच ठेवलं, विसरलंस काय? लक्षात ठेव, निसरलं म्हणजे आता सगळी कामं काय मीच करू? तुम्ही कधी काय माझं ऐकतास? मी काय बोललेला पट्टा तुमका? अगं पण त्याचं राग कपड्यांवर किती आहे? बघे कपड्या नाही तर कोणावर काढू राग? तू बाई जरा शांत राहू. वय यो तांबियो ना डोक्यावर ओतून घेते, म्हणजे डोका कसा शांत होत माझा. नाही असं नको करू. मग गप रवा, बघतास ना यो कपड्यांचो ढीक. होय ते तुमचे कपडे आधी बाजूक ठेवा. आधी हे कपडे धुते, मग वेळ घालू ना तर तुमचे कपडे धुते. अहो माधव भाऊजींचे पण 2-3 शर्ट असत ना.